ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा विचार करत असताना आता प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला आपण आरंभ करतोय। प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून काय शिकायचं? सर्वच शिकायचं, सगळं काही शिकण्यासारखं आहे। परंतु तरी देखील कोणत्या प्रसंगातून काय घ्यावं याचा विचार करत असताना काही प्रसंग उघड आहेत, काही ठिकाणी गुण प्रकटतेने दिसतात, काही ठिकाणी गूढ आहेत, लपलेले आहेत, सहज लक्षात येत नाहीत। अशा गुणांचा, अशा प्रसंगांचा आपल्याला विचार करायचा आहे। अवताराच्या दृष्टीने विचार केला तर रामावतार आणि त्यानंतर आलेला कृष्णावतार हे दोन्ही विस्तृत आहेत, विस्ताराने आहेत। जन्मापासून देह त्यागापर्यंतचा कार्यकाल त्यामध्ये आणि केवळ एकाच कार्यासाठी किंवा एखाद्या भक्ताला वाचवण्यासाठी किंवा एकाच प्रयोजनाने झालेले ते अवतार नाही आहेत। त्या अवतारांच्या मागे जे रहस्य आहे ते फार मोठं विस्तृत आहे। रहस्य म्हणजे काहीतरी अत्यंत गूढ आहे, समथिंग स्पेशल असं मला म्हणायचं नाही। पण संपूर्ण त्या दोनही अवतारांमध्ये, रामावतार असेल ना तर कृष्णावतार असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण जीवनकाल त्यांनी जो व्यतीत केलेला आहे तो कसा केलेला आहे आणि कोणत्या प्रयोजनांनी केलेला आहे हे पाहावं लागतं। रामावताराचा विचार केला एक स्वतंत्र दृष्टीने तर शतावधानी आर गणेशन यांनी फार सुंदर त्याच्यावरती प्रकाश टाकलाय। ते म्हणाले की कृष्णावतार हा समाज प्रधान आहे, समाजाभिमुख आहे आणि रामावतार हा कुटुंब प्रधान आहे, कुटुंबाभिमुख आहे। म्हणजे अन्य नाही असं नव्हे, परंतु प्राधान्यक्रम कशाला आहे त्याचा विचार करा। प्रभू रामचंद्र कुटुंबासाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी, घटकांसाठी म्हणून वनवासात गेले। वनवासात जाऊन पुढे समाजासाठीचं कार्य केलं असं म्हणता येईल। संपूर्ण जगाचं कल्याण केलं ते तर अवतार कार्यच आहे। पण साक्षात संपर्क प्रभू रामचंद्रांचा ज्यांच्याशी आला ते कुटुंबातील घटक होते किंवा जे भेटले ते कुटुंबाचे सदस्य झाले। पण त्याच ठिकाणी जर कृष्णावताराचा विचार केला तर घरात राहण्यापेक्षा बाहेर लोकांकडेच कृष्णावतार जास्त झालेला आहे। आता या भेदाचा आपल्याला तुलनात्मक विचार करायचा नाही। कुटुंब प्रधान जो प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे त्या दृष्टीने आता आजच्या सत्रामध्ये आज आपण चिंतन करणार आहोत। प्रभू रामचंद्रांनी कुटुंबाचा कधीही तिरस्कार केला नाही, द्वेष केला नाही। सर्व आयुष्य
धर्मप्रधान, नीतिप्रधान असं असत असताना सर्व काही त्यांची जी कर्म होती ती कुटुंबाच्या सदस्यांशी निगडित होती. आणि याचं कारण आहे, जर थोडा मागे जाऊन विचार केला, काय आहे, रामावतार हा असाच का? आपण प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा कुटुंब प्रधान म्हणून विचार करू शकतो असं का? तर हे जाणायचं असेल तर लक्षात घ्यावं लागतं की रामायणाचं जे मूळ आहे ते कौटुंबिक दुःखामध्ये. रामायणाचा जन्म कौटुंबिक व्यथेतून आहे. रामायण लिहिणारा आणि ज्या प्रसंगामुळे रामायण प्रेरित झाला तो प्रसंग, रामायणाची निर्मिती झाली वाल्मिकी ऋषींमुळे. पण त्याचा जो पूर्वायुष्याचा आपल्याला भाग कळतो, वाल्मिकी ऋषींचं जे पूर्वायुष्य आहे तो वाल्या कोळी आहे. तो वाटमारी का करतोय, दरोडे का करतोय, त्याला आवडतं म्हणून नव्हे. काय? कारण त्याला असं वाटतंय की माझ्याकडे कुटुंबाच्या पोषणाचा हाच एक मार्ग आहे. कुटुंबाला त्रास भोगावा लागतोय, दुःख भोगावं लागतंय, त्याला माझ्या कुटुंबाला कष्ट सहन होत आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांना सुख द्यायचं असेल तर मला धन कमावलं पाहिजे. आणि धन कमवण्याचा समोर कोणता मार्ग आहे? तर वाटमारी करणं. वाल्याकुळ्या ज्या दुष्कर्माकडे प्रवृत्त झालाय त्याच्यासाठीची कारण असणारी जी व्यथा आहे ती कौटुंबिक आहे. आणि त्यानंतर पुढे त्याच कुटुंबातील सदस्य त्याची पाप स्वीकारत नाहीत. ते म्हणतात ते पाप तुमच्याकडे, तुम्ही आमच्यासाठी पैसे कमावून आणणं, आमचं भरण पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे. ते करत असताना तुम्ही जी काही कर्म कराल त्याची फळं तुम्हाला आहेत. मग यातून ही कौटुंबिक व्यथा किती सत्य आहे, किती मिथ्या आहे, काय याचं प्रयोजन, काय कसं, हे सर्व प्रश्न वाल्याकुळ्याच्या अंतःकरणात निर्माण झाले, डोळे उघडले आणि मग तो नारदांना शरण गेला. पण मुद्दा मूळ हाच आहे, त्याच्या मुळाशी कौटुंबिक व्यथा आहे. पुढे वाल्मिकी ऋषी ज्या वेळेला भरद्वाज मुनींबरोबर जात होते रस्त्याने चालत, त्यावेळेला त्यांनी समोर पाहिलं क्रौंच पक्षी. मानशा तुमगम प्रतिष्ठाम शाश्वती समाहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. पहिला श्लोक जन्माला आला आणि दुःख काय आहे? दोन क्रौंच पक्षी आहेत, त्यातील एकाचा नराचा मृत्यू झालाय आणि मादी म्हणून शोक करते. नवऱ्याच्या विरहाने शोक करणारी पत्नी, पतीच्या विरहामुळे शोक करणारी पत्नी कौटुंबिक व्यथा आहे. ती कौटुंबिक व्यथा सहन न झाल्याने त्यांनी तो शाप उच्चारला, ती वाणी उच्चारली, श्लोकांतून प्रकट झाली. आणि मग पुढे रामायण निर्माण झालं. रामायण निर्माण झालं म्हणजे आतापर्यंत रामायण आधी घडूनच गेलं होतं. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र त्या अयोध्येमध्ये परत आल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली आहे. रिटरेशन आपल्या भाषेमध्ये, पुन्हा जे जे काही घडून गेलं ते पुन्हा सांगितलं. तो स्वतंत्र विषय, ती कथा स्वतंत्र आहे, आता त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. त्यांना ते अंतस सगळं कळेल, मनात काय घडलं ते कळेल, जे जे काही जसं काही घडलं ते तुम्हाला दिसेल, हा त्यांना वरच मिळाला, ब्रह्मदेवानी तो दिला. त्यामुळे रामायणातील एकही अक्षर चुकीचं नाही, हे देखील तेवढंच सत्य आहे. पण त्यामुळे जर रामायणाचा आलेख बघितला तर प्रत्येक प्रसंगामध्ये कुठे ना कुठेतरी सामाजिक व्यथा नाहीये, कौटुंबिक व्यथा आहे.
प्रभू रामचंद्रांना सगळ्यात आधी ज्या परीक्षेला सामोरं जावं लागलं ती कौटुंबिक व्यथा आहे. मी आधी अयोध्याकांडाचा आणि बालकांडाचा आता विचार करत नाहीये. अयोध्याकांडापासूनच म्हणतोय, बालकांडाचा विचार करत नाहीये. अयोध्याकांडामध्ये सगळ्यात आधी काय, माता कैकेयीने जे केलं ते भरताला राज्याभिषेक प्राप्त व्हावा, रामाला वनवास प्राप्त व्हावा यासाठी केलेलं कारस्थान, षड्यंत्र, जे जे काही म्हणून केलं त्याचं कारण कौटुंबिक व्यथा आहे. माझ्या मुलाला, माझा देश वगैरे संकल्पनाच नाही, माझ्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे, माझा मुलगा राज्याच्या गादीवरती बसला पाहिजे, तो राजा झाला पाहिजे, ही कौटुंबिक व्यथा आहे. आपल्या बायकोला वचन दिलंय ते पूर्ण केलं पाहिजे, पण करता येत नाही, कारण त्याच्यासाठी माझा आवडता अत्यंत प्रिय असणारा जो पुत्र आहे त्याचा वियोग सहन करावा लागेल. दशरथांसाठी कौटुंबिक व्यथा आहे. मी जर हे वचन पूर्ण केलं नाही, दशरथांच्या अंतःकरणामध्ये पुन्हा शोक काय, मी जर हे वचन पूर्ण केलं नाही तर आमच्या कुटुंबाला, आमच्या कुलाला बोल लागेल, लोक आम्हाला नावं ठेवतील. प्राण जाई पर वचन न जाई, रघुकुलाचा नियम आहे, आम्ही प्राण गेले तरी बेहत्तर, पण आम्ही दिलेलं वचन मोडणार नाही. कौटुंबिक व्यथा आहे. सगळ्या प्रत्येक प्रसंगांचा विचार करत गेलं, केवळ प्रभू रामचंद्रांच्या जीवनाच्या सापेक्ष नव्हे. पुढे जाऊ, मी उड्या मारत जाणार आहे, पण सगळ्याचा जो अधिष्ठान रूप मुद्दा आहे तो हा आहे. वाली आणि सुग्रीव काय, वाली आणि सुग्रीवातील भांडण कौटुंबिक व्यथा आहे. गैरसमज झाले, चुका घडल्या, त्या सुधारण्याचा विचार केला गेला नाही, संधी दिली गेली नाही, समजून घेतलं नाही, घडत गेलं, भांडण झालं. ते काय सामाजिक व्यथा नाही, ती कौटुंबिक व्यथा आहे. पुढे कुंभकर्ण आणि रावण, सर्व काही होईपर्यंत सीतामातेचं अपहरण करून लंकेत आणेपर्यंत आणि त्यानंतरही विभीषणाने आणि कुंभकर्णाने रावणाचा पक्ष सोडला नाही. कुंभकर्णाने तर शेवटपर्यंत सोडला नाही, पण नंतर शेवटी विभीषणाने त्याग केलाच. दोन भावांमध्ये पुन्हा भांडण झालं, कौटुंबिक व्यथा आहे. भरताला सहन करावा लागलेला त्रास, लक्ष्मणाला पदोपदी आलेला क्रोध, झालेलं दुःख, भरताने शत्रुघ्नाने व्यक्त केलेला शोक, सर्व कौटुंबिक व्यथा आहे. मी असताना माझ्या भावाला हा त्रास सहन करावा लागतोय. मग या सगळ्यावरचं उत्तर काय आहे? प्रभू रामचंद्रांचं जे आचरण आहे, घटना घडून गेल्यानंतर ती बदलता येत नाही. घटना घडून गेल्यानंतर ती घटना बदलता येत नाही, पण त्या घटनेचे आमच्या अंतःकरणावरती, हृदयावरती झालेले संस्कार आणि त्या घटनेचे भविष्यात होणारे किंवा भविष्यात म्हणून झालेले जे आता वर्तमानात आहेत ते परिणाम आणि त्याच्या सापेक्ष पुरुषार्थ, हा सर्व आपल्या हातात आहे. कसं ते लक्षात घ्या. भरतासाठी प्रभू रामचंद्र वनवासात गेले हे भूतकाळात माता कैकेयीच्या घडलेल्या कर्माचा परिणाम भरतांसाठी वर्तमानात आहे. नीट लक्षात घ्या, पुन्हा सांगतो. भूतकाळात भरत अयोध्येमध्ये आले आणि त्यांना कळलं प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झालेला आहे. कोणामुळे? माता कैकेयीमुळे. बरं,
ते कधी झालं? ते भूतकाळात होऊन गेलं. आता त्याच्यात बदल करता येत नाही. पण त्याचे आपल्या अंतःकरणावरती झालेले जे संस्कार आहेत, दुःख, राग, द्वेष, क्रोध, सर्व जे काही आहेत, ते संस्कार त्यानंतर त्या भूतकाळातील कर्माचा, त्या माता कैकेयीने मागितलेल्या वरांचा, तेव्हासाठीचा भविष्यातील परिणाम जो भरतांसाठी वर्तमानात आहे, ते म्हणजे आता राज्य हातात घ्यायचं, राज्यावरती बसायचं का रामचंद्रांना आणायला जायचं परत, काय करावं, निर्णय काय घ्यायचा, तो पुरुषार्थ हातात आहे आपल्या. आणि त्यावरती योग्य ते वागत भरत प्रभू रामचंद्रांकडे चित्रकूटामध्ये गेले. चित्रकूटामध्ये पुन्हा तिथे भरत त्या मातुलगृही आहेत. इथे सगळं ते रामायण त्या अयोध्येमध्ये घडलं, त्यामुळे आता वनवास प्राप्त झालाय. तो झाल्यानंतर त्या सगळ्या भूतकाळातील कर्मांचा परिणाम म्हणून वर्तमानामध्ये भरत प्रभू रामचंद्रांना भेटायला आले. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी केलेला पुरुषार्थ, त्याच्यावरचं वागणं, हे त्यांच्या हातात आहे. भले व्यथा कौटुंबिक असेल, जे जे काही घडलं, जे जे काही दुःख प्राप्त झालं, ज्या ज्या काही घटना घडल्या, त्या कौटुंबिक असतील, पण त्यांच्या सापेक्ष त्यांच्यासाठी प्रतिक्रिया व्यक्त करत असताना प्रभू रामचंद्रांनी कोणत्या प्रकारे केली, हे पाहण्यासारखं. यातूनच शिकायचंय. त्यांनी कुठेही हा दुःख, हा त्रास, हे दुःख व्यक्तिगतरित्या जगासमोर मांडलं नाही. हे जे दुःख आहे, हा जो काही त्रास आहे, तो माझा व्यक्तिगत आहे. जगाने त्याच्याबद्दल त्रास सहन करू नये. माझ्या कुटुंबातील व्यक्तींकडनं चुका झाल्या आहेत, गुन्हा घडलाय, जे काही झालंय ते असू देत, ते मी सांभाळून घेईन. म्हणून भरताला विचारत असताना भरताला सांगितलंय, तू मातेवरती क्रोध करू नकोस. आणि भरताला याची जाणीव झालीये, म्हणून मातेच्या वधाकडे भरत प्रवृत्त होत नाही. ह्याचं कारण तो सांगताना ज्यावेळेला म्हणतो, आपण मागे पाहिलं की जर मी माझ्या मातेचा वध केला, ह्या मंथरेला मारलं, तर जन्मभर रामदादा माझ्याशी बोलणार नाही आणि हे मला चालणार नाही. ही प्रभू रामचंद्रांची ताकद आहे, सामर्थ्य. आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगामध्ये देखील तो विवेक जागा राहिलेला आहे भरतांच्या अंतःकरणामध्ये. विचार करून पहा. संपूर्ण प्रभू रामचंद्रांचं आयुष्य हे याच घटनांच्या अशाच म्हणजे कौटुंबिक व्यथेच्या, कौटुंबिक घटनांच्याच सापेक्ष फिरत राहतं. असो, काही प्रसंगांचा आपल्याला विचार करायचा आहे या विचाराच्या सापेक्ष, आणि अन्यही प्रसंगांचा प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील विचार करायचा आहे. पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.